वसमत तालुक्यात सातत्याने जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जीर्ण झालेल्या 25 जिल्हा परिषद शाळांच्या इमारती कधीही कोसळण्याची भीती असून विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत। ग्रामीण भागातील बेरोजगारांना स्वावलंबी बनवण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे दुग्ध व्यवसाय, शेळी पालन आणि कुक्कुटपालनासाठी 75% अनुदानासह 30 लाखांपर्यंतचे प्रकल्प मंजूर करण्यात येणार आहेत। नांदेड ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत कारवाई करत 43 लाखांचा देशी विदेशी शस्त्रसाठा जप्त केला असून यामध्ये चायना, कोलंबिया आणि अमेरिकेतील आयात केलेल्या शस्त्रांचा समावेश आहे। औरंगाबाद खंडपीठाने लातूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत महत्त्वाचा निकाल दिल्याने प्रलंबित पगाराच्या फरकाचा मार्ग मोकळा झाला असून इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। धाराशिव जिल्ह्यात पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून 1900 एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून रेशीम शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनानं केलंय।